आज आपण जनता विद्या मंदिर या ठिकाणी आहोत। आज 10वीचा भूगोलाचा पेपर आहे आणि भूगोलाचा पेपर असल्या कारणाने आज विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर देखील आहे। पण काल सोलापूर या ठिकाणी सांगोल्यामध्ये भूगोलाचे 50 पेपर चोरी झाले होते। त्याचा काय परिणाम आपल्याला मूडमध्ये काय दिसून येत नाही। विद्यार्थी उत्साहामध्ये या ठिकाणी पेपरला आलेले आहेत। काल पालकामध्ये चिंतेचं थोडंसं वातावरण होतं, पण रात्री बोर्डाने स्पष्ट केलं होतं की पेपर या ठिकाणी होणार आहे। कुठल्याही विद्यार्थ्यांनी पेपरसाठी घरी बसू नये आणि पेपरला सर्वांनी येऊन शांतचित्ताने पेपर सोडवा असं देखील या ठिकाणी सांगितलं होतं। आपण जनता विद्या मंदिरचे या ठिकाणी मुख्य अध्यापक जाधव सर आहेत, ते आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करतात। आज 10वीचा शेवटचा पेपर आहे, भूगोलचा पेपर आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना शेवटच्या पेपरसाठी मी भरभरून शुभेच्छा देतो। जनता विद्या मंदिर मुरुड केंद्र क्रमांक 4024 या केंद्रावर जवळपास 348 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात कॉपीमुक्त तणावमुक्त वातावरणामध्ये परीक्षा दिलेली आहे आणि ही सगळी परीक्षा CCTV कॅमेऱ्याच्या देखरेखी या शाळेमध्ये अजून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि अतिशय आनंदानं उत्साहामध्ये कॉपीमुक्त वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना आज शेवटच्या पेपरसाठी मी भरभरून हार्दिक शुभेच्छा देतो। एकंदरीत संपूर्ण जी परीक्षा झाली ती कशा पद्धतीत झाली आणि काल जो सोलापूरला जो पेपर सांगोल्यामध्ये जो पेपर चोरी गेला त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये काय भीतीचं वातावरण वगैरे? मी जनता विद्या मंदिर मुरुड येथून बोलत आहे। सांगोल्यामध्ये जो प्रकार झाला त्याचा आमच्याकडं काहीही परिणाम नाही आणि आमच्याकडं कॉपीमुक्त आणि CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये सर्व परीक्षा अतिशय आनंदामध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे बाहेरचा कुठलाही इफेक्ट आमच्या ह्या शाळेवरती नाही, आमच्या या केंद्रावरती नाही। आजच्या परीक्षेसाठी किती विद्यार्थी बसलेले आहेत? आजच्या परीक्षेसाठी 348 विद्यार्थी। बाकी काय व्यवस्था आहे? आज पोलीस यंत्रणा वगैरे व्यवस्था आहे का? पोलीस यंत्रणा आहे, बैठे पथक असतं, कॅमेरे तर आहेतच आहेत। धन्यवाद मॅडम। या ठिकाणी